धार पडलाय लय आता मस्त बटाटे भाजी ते बटाटे एकच आहे दोघांना कसं पुरण काय हो काय नाही भेटले पैसे त्यांच्याकडे पण नाही भेटलं होय अहो पीठ बी नाही संध्याकाळच्याला आता काय करायचं काय खायचं आणि आपलं झालं आपण पाणी पिऊन झोपतो लेकराला कसं पाणी पिऊन झोपवायचं नाही रे बघतो ना कुणाकडे तरी काहीतरी कुणाची इथं तरी काहीतरी खडा बिडा खांदायचं कुणाच काय असलं तर बघतो 50 रुपये जरी भेटले ना तरी होईन व मम्मी हा ग बाळा काय झालं जेवायला? काय बटाटे भाजले तर मग ती बटाटे खा भाजलेली तुम्ही जेवण केलं का? हा जेवलो तर आम्ही जेवलो मग तू खा मग एक संध्याकाळच्या बटाटा आहे तेवढं तू खा मग हा संध्याकाळच्या वेगळं काहीतरी बनवू आपण हा शाळेत काय म्हणले काय गुरुजी नाही काय म्हणली नाही ना आको ऐक ना तू म्हणली होती ती फी भरायची पण पैसे नाही जमा झाले ग मग ती सर लोक हेच करतात ना ग अगं वह्या पुस्तकाला बी पैसे नाहीत तुझ्या आणि तू तर पिशवी नेती शाळेत आता काय करू मी तरी तुझ्या दप्तराला बी पैसे नाहीत काय रे कुठून आणू तरी कुठून पैसे सांग ना लोकांचं दिन आहे हा मी करतोय एवढं 10-5 रुपयाचं त्याचं निम देतोय त्याच्या इथं काम करतोय काय उपयोगच नाही बा जेवढं 300 रुपये रोज त्यातलं 200 रुपये ते माणसाच द्यावं लागतं याजाचं राहिलं 100 रुपयामध्ये काय संसार चालू सांग की कपडे घेत नाही मी जीवाला तुला साडी नाही लेकराला कपडे नाही किती वाईट वाटत असेल मला अहो ते शाळेत सुद्धा रंगीत कपडे घालून जाते काय फाटकी तुटकी कशी घालतोय माझं लेकरू काय चालतंय आता काय ते शाळेवाले देतात ती तरी बरं आहे कपडे तरी देतात ती म्हणून लेकरू घालतय तरी शाळेत भात देतात आणि त्याच्यावर जगती हो भातावती लेकरू सुद्धा नाही रे कधी कुचमत नाही किंवा कधी काही बोलत नाही रे कधी काय मागत गरीबी लायकीच लेकरू असावं असं बाबा पण तुला आहे ना लय पैसे आलं ना आपल्याकडं मस्त आपल्याला घर बांधू मस्त तुला छान छान सायकल घेईन छान छान नवीन कपडे घेईन आम्ही नका दाखव आशा एवढी तिला काय मग त्याच्या पलीकडे काय एवढी आशा दाखवून लेकराला नाही आपल्याच्याने झालं तर काय हा ती लेकरू मोकार नाराज व्हायचं तू नको काळजी करू तू नको टेन्शन घेऊ काहीतरी बघ कुठं तांदूळ बिंदूळ कुणी दिलं तरी शेजारी पाजाऱ्याकडून वाटीवर तांदूळ आण भात घाल अहो ती कोकणाचे पण खा. तांदूळ ती बाया म्हणली होती देते आण त्यांच्याकडून पण ती बी म्हणली 20 रुपये किलोनी आण त्यांच्याकडून त्यांना म्हणा मी देईन संध्याकाळच्या नंतर बघतो सरपण ती बी उधार नाही म्हणली 20 रुपये आण मग मी देते बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत का द्यायला मला? हा नाही ना ग बाळा बाई मग पैसे नाही दिले ना फी नाही भरली ना मग मला पेपरला बसताच येणार नाही नाही तू नको काळजी करू मी करीन काहीतरी काम मग 1 वर्ष उलट व्हायला जाईल मी करीन ना काम तू नको काळजी करू तुझं वर्ष नाही वाया जाऊ देत मी आहे ना तोपर्यंत काळजी करायची नाही आहे ना तोपर्यंत अजिबात कसली काळजी करायची नाही आमच्या जीवात जीव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला कोणत्या गोष्टीचं कमी पडू देणार नाही हा बरं का शहाणा बळ माझा मग मी मोठी झाल्यावर ही तरी जलेंद्री तरी जाईल ना आपल्या घराची मग मी तुम्हाला तिकडे नेईन मी कुठे शिकाय गेल्यावर नाही माझं सोन लयच हुशार आहे ग बा लय विचार करते ती विचार चांगले तो तिचे पण आपल्या पैशामुळे सगळं अडत आहे जाऊ दे एक काम कर ती मावशी म्हणली ती एक आणजा वाटीभर काही तांदूळ देईन ती कमी येऊ तुमच्यावर कामाला नको बाळा नको तू कुठं कामाला येत असते का इथं आम्हालाच काम भेटणार आणि तुला कोण काम द्यायचं ग बाळा मी मोठी झाल्यावर मी शाळा शिकल्यावर मग मी तुम्हाला छान छान कपडे मग मी तिकडे घेऊन जाईन ना तुम्हाला लय विचार बाहेर येत बाळा तुझे खरंच गुणवान आहे ती लेकरू माझ लय गुणवान आहे लय नशिबाला एवढ असली लेकर एवढ काय रे हा बघा ना लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे कशाला पाहिजे कशाला लागत एवढं सोन्यासारखे लेख असावं माणसाला बाई मी काहीतरी आणतो पैसे पाण्याचं बघतो तेवढा बर का नाही तर मी येईन तुमच्या काम नको बाबा नको कामाला आम्हालाच कोणी काम देईना तुला कशाला कामाला तू शाळा शिकायची हा तुला मोठं व्हायचंय ना तू शाळा शिक मी करतो काहीतरी हे जाऊ का मी बघतो पुन्हा आणि जा तू बी अभ्यास कर मी घेते एवढे भांडे घासून तवर आले काम करायचं पेमेंट द्यायचे बर का काय सावकार काय चाललंय का रे लयच निवांत बसला आज शेट
काय ना बाबा ते कामगार यायचे त्यांचं पेमेंट वाटायचंय म्हणून पैसे आपलं मोजून बसलो होतो. नुसतं असं पैसे कमवा तुम्ही. लग्न बिग्न कधी करताय? काय करायचं लग्न करून? काय करायचं असंच मस्त सुखी चाललंय जीवन. काय करायचं लग्न करून? असं आहे लगा चायना बिना नुसतं काय पोरगी नाही काय नाही ना. तुझ्या सारखं गावात नाही हिंडत मी. माझ्या मागे तेवढे काम आहेत ना, उद्योग आहेत तेवढे. आता ते असणारच कारण एवढं पैसे आहे पैसे तू असं असं गावात हिंडल्यावर कसं काय पैसे येतात हा? मग पण आता मला सांगा नुसतं पैसा असून काय उपयोग हो? तुमचं लग्न नाही काय नाही. पैसे असल्यावर सगळे मागे येतात मग नंतर पैसे हे काय आता तुमच्या मागे कोण येतं? आम्ही आहे कंटिन्यू तुमच्या सोबतच आहे की. नाही झालं नाही झालं कधी आणताय कुठून तरी विदर्भातून आता तेवढं तर पैशाच्यावर सावकारानं असं केलं आमच्या सारख्याने काय करायचं मग तुम्ही सांगा बरं. कमवाल तुम्ही बी पैसा. पैशाशिवाय काय महत्व नाही बुवा आता कशाला. आता काय आमच्याकडे पैसे नसून आम्ही 4 पुरी हिंडवतोय तुम्हाला काय ते 4 पोरी काय त्या भिकार भाण्यात पोरी हिंडतोय. आहे ना तेवढं तर तुमच्याकडे काय आहे? नका का नसताना पैसा आहे ना माझ्याकडे ती महत्वाचं. काय तुम्ही नुसतं पैशाच्या मागे पळताय. पैशालाच महत्व आहे बाबा आता. लग्न नाही झालं काय करणार? पैसा काय नका गावायला लागले अनुवर तिकडे. बरं तुला काय काम आहे? काय नाही मला तेवढं 2000 रुपये पाहिजे होते. आला का? आला पैशावर आला ना शेवटी. काय लागायचं तेवढं पुरेल घेऊन जायचं होतं म्हणून म्हणलं आपलं दे नुसतं पैसे पैसे दर आणखी झालेत पहिले. पहिले काय फक्त 20,000 रुपये झाले तर ती धीरे सोडून हे मागायला आला परत. देत की सावकार मी काय पळून जातोय व्हय. जपळ येऊ का? हा शेवटी तुमचीच कृपा आहे आमच्या. हा गजर आली. अहो बघा किती पैसा आहे त्या माणसाकडं. सोन्याच्या चैनी तीन हा. आणि आपण बी दुसऱ्याच्या गावात आलो काम शोधित. मला असं वाटतं इथंच आपल्याला काम भेटन म्हणून. 100% भेटून. बघू आता लगेच नको विचारायला. ते माणूस म्हणेन पैसे बघून आले काय हे. चला आपण परत येऊ परत माघारी. हा पुढं काय भेटतंय का बघू. त्या माणसाकडे किती पैसे आहेत ना. बघा की आणि आपण अख्खं गाव ना गाव दुंडलंय हे. आपल्याला पण भेटलं कुठंच तर काम त्याच भेटलं नाही. माणसाकडे काम भेटेल. मला बी तेच म्हणायचंय. ते दिन का काम पण. पण ऐका ना मला नाही वाटत ते असं काम देईन म्हणून. एक काम करायचं का आपण? काय? बघा तुम्हाला पटतंय का? आपल्या लेकरासाठीच म्हणते. हं. परत तुम्ही म्हणता काहीतरी म्हणायला लागली. तुम्ही ना 2 जण आपल्या गावाकडे जा. हं. तिथं राहा. मी ना ही गळ्यातलं फिळ्यातलं सगळं काढून आहे ना. अरे काय बोलते? तीच आपल्या लेकराचं भलं करायचंय आपल्याला. हा आपला विचार करून नाही जमायचा आता. मी त्यांची तर कामाला जाते हा विधवा म्हणून. बघते तसं तर म्हणल्यावर ते काम देईन. आपण सगळेच आहेत म्हणल्यावर काम नाही देणार. दिन का काम. दिन मी पण तिकडे काहीतरी करतो. हा हे लेकरासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. असंच आपल्याला इमानदारीने तर कुणी आपल्याला उभं करीत नाही जाऊ. बघा की कुठंच काम भेटा नाही आपल्याला. आपण सांगतोय आम्ही 3 आहे तर म्हणलं की कुणीच काम देत नाही. हेच पर्याय मला आता असं वाटतंय. हा चल तुझी पण काळजी घ्यायची तू. हा घेते आणि मी ना तुम्हाला आता जड अंतकरणाने तुला मी परवानगी देतोय काय. आणि मी तुम्हाला पैसे पाठवीन तसं. हा नाही तर मी काळजी- गावाकडे येत जाईन अधून मधून. चल बघू आपण त्यांना विचारून. नाही आम्ही काय करतो आम्ही जातो. तुम्ही गावाकडेच जाता डायरेक्ट. मी बघते विचारून. चल हा चल बाय. काळजी घ्या. तुझी पण काळजी घे तू. हा बघते माणसाकडे जाऊन आता काय होतंय ते. थांबा ना. का हो? आव मी ना शेजारच्या गावची आहे. हा मग मला काम पाहिजे होतं तुमच्या काम नाही बा आपल्याकडे. काय काम आहे आपल्याकडे? धुणं भांडे म्हणलं तरी करीन मी. नाही माझ्याकडे आहे तर भरपूर कामगार आहेत. तुम्ही काय म्हणता ती करीन मी. अरे ती मोलकरण होती का सोडून गेली? मग ते जागा हिला घे ना. अरे नको पण तिले मग घरी बाई माणूस नाही परत माझ्या. आहे ना मग मी करेल ना मग घरची कामं सगळी तशी. नाही नको जाऊ दे. कशाला मोकार. अरे येडे, तू पागल आहे का? एवढी भारी पोरगी आहे. हा घे काम तर पुढच्या पुढे जाऊ दे पण आताच काम होईल ना तुझं. पुढच्या पुढे बघूच की. तसं म्हणतो का? हो मग बरं चालतंय पण काम करता का सगळे? घरचे काम आहेत ना. हा सगळे हा. स्वयंपाक पाणी सगळं येतो. हा सगळं करावं लागेल हा? हा करीन ना. चालतंय. तुम्हाला घर आपलं घर दाखव मग. मी दाखवतो ना. हा. तू ये जाऊ मी ना. आलो लगेच जाऊन. हा. चल तुम्हाला घर दाखवतो. हा चल. होय बाप्पा. हं? मम्मीचा काय फोन नाही काय नाही. हा
मग तुम्ही खुशाल तिथं सोडून आलाय तिला मम्मीला. अरे काम करते ती, कामाला गेली बाळा. मग फोन तरी करायचा ना. नसेल काय कामात असेल, तिच्याकडे फोन नाही काय नाही, कुणाच्या फोनवर फोन करेन सांग बरं. मग यायचं तरी ना त्यांनी, हा यायचं तरी ना. मस्त खरंय तुझं, मला कळतंय. ती लय दिवस झाले गेलेली, येईन ती तुझ्यामुळेच काम करतात ना. आम्ही काय दुसऱ्यासाठी करतो का? करतो कोणासाठी करतो? माझ्यासाठी. तुझ्यासाठीच करतो ना. आम्हाला वाटतं, तिला वाटतं की बाबा तो शिकावा, मोठा व्हावा. हा बघ बरं आपल्याला घर कसलं आहे, काहीतरी असेल ना तिचं काम बिम, येईन करीन आपल्याला फोन, येईन कोणाच तरी करीन फोन, असन बरी. मला तर लय आठवण येते मम्मीची. मग आपण जायचं का मम्मीकडे? नाही, मम्मीकडे नाही जायचं, काम असतं, चालूच आहे, काम करावं लागतं. मम्मीला काय ऐकले काय तुम्ही? नाही बाबा, काम करते. आता तू बघून नाही का आली? ती म्हणली मी काम बघते म्हणून, ती मग आपण इकून आलो का? नाही ना, करते काम, चालायचं. काम असतं दुसऱ्याच्या बांधिलक्यात असतं, तुला माहिती आहे ना. धड कोणाला बोलता येईना, काहीच करता येईना. हा पोटासाठी करावं लागतं बाळा सगळं. तुला आठवण येते? हम्म. बघू मग मी तिला काय करीन, एक दिवस जाईन आणि मग तिला घेऊन येईन. हम्म. हा पण मी एकटे कसे थांबू? तुला घेऊन जाईन मी. हा तुला घेऊन जाऊ, आपण दोघं जाऊ आणि मम्मीला घेऊन. शान माझं बाळ ना. हा 100% जाईन ना बाळा. हा. जेवली का तू? नाही जेवले मी. मग आपण जेवण करू. काय बनवलंय? बनवले काय बनवलं बाय? भाकरी आणि कालवण. लेकराला भाकरी सुद्धा येत नाही तरी करते आपलं कचमच खाते. बायकोच्या मनात नसताना मस्त ठेवलंय तिला तिकडे. मग आज किती झाले वसुली? वसुली काय रोजच चालू आहे. बरं ते सगळं जाऊ दे. आपण बाय ठेवलेली काय आहे ना, आहे आतमध्ये काम करते ना, करते ना सगळी मस्त काम. जीव बिव लावती, जेवायला बिवायला टायमाला देते. बरं बघ ती बर किती फायदा झाला मी म्हणलेलं तुला. ती जाऊ दे, माझं ऐकायचं पण की. ती 20,000ची तू पार 25,000 झाली, ती देऊन टाक ना आता. देतो. पण ऐक की एक काम होतं तुझ्याकडे. काय? आता जी आपलं भेटायला जायचं 4,000 रुपये भेटलं बरं होतं. तू काय मला पार आता काय पार भिकायला लावतो काय? पाहिले रामलेवन वाटते रे इथं. हा तर मग आताच तीच म्हणलं ना, चांगलं काम करते ती. काय जादू केली नक्की तिच्या काय आता तिला मदत पैसे जावं लागेल तेव्हा देतो. त्याच्यामुळे तिथे टिकली नाही तर हा. असं कोण टिकतं का? आणि म्हणजे नवऱ्याने सोडले, म्हणजे नवरा नाही ना तिला, एक्सपायर झालेला वाटतं. हा आपल्याला त्या दिवशी बोलली ती. हा पण मग माझं एकटीच आहे काय मग. म्हणणं आहे, पाहिला तू तिच्यासोबत लग्न केलं. ए बावड बिवड एक काय, ही पोरगी भेटत नाही म्हणून बसतो एखाद्या विधवा सोबत लग्न करीत. अरे विचार कर ना, ती बी रमली, तुला बी करामतय. अरे पण आता मला काय माहिती लोक एवढा पैसा काय करायचा? आता पैसा कमवतोय पण आहे का तुला कुठे जुळतंय का? जुळत एवढी कुठं दिवस तरी. झाला आता आता काय? ती सोबत लग्न करू का? दिसाय पण चांगले. लोकांना कुठं माहितीये तिचं हे झालं. नको, नको. विचार जरा डोक्यात म्हणून घाल ना. माय नाही बुडी. आता मला सांग ती किती दिवस राहणार इथं? जोर काम करीन तोवर करीन. बरं नाही झालं ती म्हणली मला जायचंय, मग काय करणार तू? मग तुझं तर मन लागेल का बरं नंतर ना? तू असं काय बी डोक्यात घाल नको, माया बी डोक्यात येतं बरं काम. अरे माझ्या डोक्यात आलं, मला वाटत नाही का माझ्या दोस्ताचं चांगलं व्हावं म्हणून. मग म्हणतोय ना तुला मी. हाय तुझं खरं बरं का? हे बघ तू सगळं खरं आहे, पण माय आपल्या काय डेअरिंग नाही बघ तिला विचारायची. डेअरिंग ना मग बाई मी विचारू का मी? तू विचारतो का? तो काले थांब विचारतो. बघू नाही तर मोकर बार खायचं. हे आहे की आपलं. या बसा थांबा इथं. बोला ना. काय चाललंय? मस्त चाललंय ना? हा काम वगैरे जमतंय ना सगळं? हा जमतय की. बरं एक बोलायचं होतं तुम्हाला, बोलू का? बोला की. तुमचं लग्न नाही झालं, आमच्या मालकाचं बी लग्न नाही झालं. लग्नाचा विचार आहे का? लग्नास बघा विचार कर काय, आता तुम्ही बी चांगलं आहे, हे पण मालक बी चांगलं आहे, वय बी नाही अजून गेलं तुमचं, होऊन जाईल तेवढं. बर मी विचार करून सांगते मग. हा विचार का, आता तुम्ही इथंच आहे म्हणलं, विचार कधी बी करा, पण जरा लवकर केला तर म्हणजे तेवढं लवकर होईल. बघते मी, विचार करून सांगते तुम्हाला. हे बघ तुला याच्यामुळेच नको म्हणत मी. अरे येड आहे का तू? काय येडा आहे का? आता विचार करून सांगते म्हणली की आणि नाही म्हणल्यावर झालं का म्हणजे माझा बी पास का तिथे बी? ना. अरे हो म्हणाला का? अरे कधी तर
गेल्या वेळेस माझ्या विश्वास ठेवला बघ तो आता ज्यावर विश्वास ठेवूनच नको नको मग? होत काय नको नको मग? होतंय. बरं जाऊ द्या, ती विचार करून सांगते म्हणले ना तुला. हा हा मग ती विचार करून सांगेल. चांगलं बरं झालं तर चांगलं कोणाच होणार, तुझंच होणार का माझं होणार आहे? चालतंय. ते एवढं बघ आपलं 20-25 हजाराचं काय असेल ती हा, तेच ना, 4,000. आला का परत तिथंच बरं राहू दे बाबा, ह्या वेळेस नको देऊ, पण नंतरची वेळ दे. ती जाऊ हा म्हणून तेव्हा देईन तुला. हा मग चाल. हा चल येऊ का? हा जा पण. उठून सुटून कधी आपला पैसे मागायला येतो तोंड घेऊन. मालकाने सगळं इथंच टाकून दिलंय, तसंच व्यवस्थित ठेवून देते म्हणजे कसं आहे, त्यांच्या बी लक्षात राहील. काय करावं देवा, कोणत्या कोड्यात येऊन पडले मी. तिकडं नवरा असताना इकडं लोक मागणी घालतात. आणि जर मालकाला खरं नाही सांगितलं तर वेगळंच काहीतरी व्हायचं, आणि खरं सांगावा तर कामच जाईन माझं, आणि परत माझ्या लेकराचं शिक्षण थांबन. करू तरी काय मी, सांगू का? कसं सांगणार? अगोदर तर त्यांना म्हणले माझं कोणीच नाही, ते म्हणते तू आम्हाला खोटं बोलून इथं राहिली. काय करू मी देवा, तूच काहीतरी बुद्ध्या दे रे, तूच काहीतरी सांग. मला तर काही सुचत नाही आता. बघते मी. आज शाळेत का नाही आली? काय नाही ग, मम्मी म्हणली, पप्पा म्हणले नको शाळेत. ती फी भरायची ना पेपरची, मग पप्पा म्हणले फी भरतो मग जाऊ शाळा, मग तुला लावीन शाळेत फी घेऊन, म्हणून मी नव्हते आले. म्हणून तुझी मम्मी कुठं आहे? मम्मी हाय कामाला गेली या. मला लय आठवण येते ना मम्मीची, मी जाणारच आहे एकदा. मग ना मी जाऊनच येणार आहे एकदा मम्मीकडे. मग मी गेले ना, माझे पप्पा आले ना, तू काय पप्पाला आकू कुठे गेली म्हणले ना पप्पा, म्हणायचं तू की ती गेली मम्मीला भेटाय. मी जाते, तू पप्पाला आलो सांग माझ्या. देवा काय करू आता, घरातली काम तर पण सगळे उरकलेत. एक काम करते घरी. बसली काय नाही, काम उरकले आताच. ते शंभू काय म्हणला ते सांगितलं नाही तू. अजून थोडा दिवस द्या ना विचार कराय मला. बरं ते जाऊ दे, विचार करायचा काय विचार करायचा, तू एकटीच आहे मी एकटाच आहे. पण आता मला बी ना डिरिंग नव्हती बरं का, पण ते शंभूने विषय काढल्यामुळे आता मला बी म्हणजे तू आवडायला लागली, सगळं सांगतो. आणि मी काय आता त्याशिवाय राहू शकत नाही. काय अडचण आहे तुला? तुझी सगळी अडचण सोडतो ना मी. काय नाही मग? तेच तर तू ना लग्न कर माझ्यासोबत. मम्मी काय तुला माझी आठवण नाही येत का ग? मी पप्पाला एकटं सोडून तिथं आले. काय भानगड आहे नेमकं, मम्मी आणि पप्पा हा होय? काय सांगू आता. खरं सांग, इकडे बघ. ए बाळा इकडे, कोण आहे नेमकं ही? मम्मी आहे माझी. आणि अजून पप्पा आहेत तिकडं घरी. पुढं घरी आहेत पप्पा. तू कमी फसवलं मला नेमकं? फसवलं नाही, मग अहो माझी मजबुरी होती. माझ्या लेकराला 2 टायमाचं खायला भेटत नव्हतं. मी काम शोधत होते भना सगळीकडे, आणि तुमच्या गावात बी लय जणांना विचारलं, पण ते म्हणले तुम्ही तिघं असताना तर आम्ही काम नाही देणार, म्हणून मी असं केलं. म्हणून तुला मीच फसवायला भेटलो का? फसवलं नाही हो. अरे मजबुरी होती तर सरळ सरळ सांगायचं ना मला तुझी अडचण. मी तुला तसं बी कामाला ठेवलं असतं ना. अहो, इतकं खोटं बोलून मध्ये तुझ्यावर विश्वास राहील का माझा परत? तसं सांगून तर सगळ्यांना विचारलं होतं, पण कोणीच काम देत नव्हतं. अरे 50 कामगार आहेत माझ्याकडे, तुला एक ठेवल्या काय मला काय लय कमी नसतं झालं. खरं म्हणून बोलायचं ना. कुठे तुझा नवरा? ते गावाकडे असतात. गावाकडे असते. ती काय काम करीत नाही का? काकू आणि तुम्ही आता तुम्ही कोण? मी तिचा नवरा आहे. आणि ती असं बायकोला असं लोकांना फसवायला सांगतात का? नाही हो मालक, मग काय झालं, सगळ्या गावात हिंडलो पण आम्हाला तिघांना कुणीच काम दिलं नाही.
आणि तुम्ही घरी बसले बायकोला कामाला लावला. नाही हो मला मी तिच्यासाठी रात्रंदिवस काम करतो. हिची काळजी म्हणून पोरगी मला न सांगताच निघून आली. मला त्या बारक्या पोरीने सांगितलं तुमची पोरगी अहो, गेली. ही पोरगी आली म्हणून, नाही तर माझ्यावर किती मोठा अनर्थ झाला असता. लग्न करायला लागलो मी तिच्या संग. हा माझी बायको नाही होत असली साहेब. खरं सांगायचं ना मला काय ते, तुम्हाला दोघांना बी कामाला ठेवलं असतं नाही असं लोकांना फसून. फसवून नाही हो साहेब. मग आता फसून नाही तर काय केलं तिने? मला सरळ सांगितलं मला नवरा नाही कोण नाही. फसवलं नाही तर काय केलं? तिला मीच सांगितलं होतं साहेब तसं करायचं. अरे चांगलं विश्वासाने कामधंदे करायचे असते का असं लोकांना फसवत नसते बसायचे. माफ करा आम्हाला. ही सगळं खोटं बोललंय ना माझ्यासाठीच बोललात मम्मी आणि पप्पा. होय आम्ही जे केलं ते आमच्या लेकरासाठी. आम्हाला तुम्हाला फसवायचा हेतू नव्हता हो. फसवणारे असतो तर तुमचं सोनं नाणं सगळं तिच्या हातात होतं. कवाच घेऊन गेलो असतो. बरोबर. ते बायकोनी चांगली जी माझी देखभाल ठेवली, काम वगैरे सगळं व्यवस्थित केलंय. बरं ठीक आहे जाऊ दे. आता काय तुमची अडचणच आहे ती, पुरीची शिक्षणाची जबाबदारी माझी राहील. आणि तुम्ही दोघं बी तिकडे जर काय काम नसेल तर माझी इथं काम करा. लय उपकार होते हा? आमच्यावर. काय 5-10 रुपये लागत असते ठेव तुला पैसे. नाही मला राहू दे. तिचं वाटलं शिक्षणाचं काय तिचं मला सांग. पैसे धर. लय उपकार झालो आमच्यावर. आणि इथून पुढे असं करू नका आता. हा नाही. आता काम भेटलंय म्हणले आम्ही कशाला तसं करू. कशाला करू? अहो, तुमच्या इथे आम्ही इमानदारीने काम करतो. एक टायमाचं खायला भेटायचं तर एक टायमाचं नाही. तुमच्या आम्हाला आम्हाला देव माणूस भेटला. तुमच्या जागेवर दुसरा असतं तर एकटी बाई बघून एखाद्याने गैरफायदा घेतला असता. पण खरंच तुम्ही नावान जसं सावकार आहेत ना तसं खरंच तुमचं देव लय कल्याण करीन. चल ट्रॅक्टर येतो ना तुला. हा येतो. चल मग चला घरात.